नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी. वरून छान कुरकुरीत, आतमधून खुसखुशीत, अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला जेवण जात नाही. त्यावेळी असं काही तोंडी लावायसाठी असेल तर आपण पटकन जेवायला बसतो. तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी खुसखुशीत ही वडी बनली गेलेली आहे. अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. चला सुरुवात करूया. इथे मी कोथिंबीर स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ निवडून घेतल्यानंतर आपल्याला वाहत्या पाण्याखाली व्यवस्थित अशी धुवून घ्यायची आहे. एका चाळणीमध्ये काढायची आहे आणि संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आहे. आता आपण ही कोथिंबीर व्यवस्थित अशी बारीक कट करून घेतली. तर वाटीने मोजून घेतली. इथे 1 वाटी बरोबर कोथिंबीर आहे. आता त्याच्यामध्ये इतर साहित्य घालून घेऊया. तर त्याच्यामध्ये पाव चमचा घातलेला आहे ओवा. इथे मी 1 चमचा पांढरे तीळ घेतलेत, पण त्याच्यामधील अर्धा चमचाच मी इथे वापरलेत आणि अर्धा चमचा मी नंतर वापरणार आहे. त्याचबरोबर पाव चमचा जिरेपूड घेतले, अर्धा चमचा धनेपूड घेतले, त्यानंतर अर्धा चमचा इथे मी गरम मसाला घेतलेला आहे, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. आता याच्यामध्ये घालायचं आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट, त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता हे सर्व साहित्य सुरुवातीला व्यवस्थित असं कोथिंबीरमध्ये मिक्स करून घेऊया. अगदी व्यवस्थित असं कोथिंबीरमध्ये सर्व साहित्य इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये इतर साहित्य घालायचं आहे. तर 1 वाटी इथे मी कोथिंबीर घेतली, त्याच्यासाठी अर्धी वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे आणि पाव वाटी इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. तुम्ही इथे ज्वारीचं पीठही वापरू शकता. आता आपण हे सर्व पीठ आणि कोथिंबीर छान अशी एकजीव करून घेऊया. सर्व व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेतलं. आता याच्यामध्ये अर्धी वाटी मी पाणी घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला घट्टसर पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकदा जास्त पाणी टाकायचं नाही, अगदी लागेल त्या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालत राहायचं आहे. तर मी सुरुवातीला थोडंसं पाणी घातलं होतं, पुन्हा थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं हे पीठ इथे मळून तयार झालेलं आहे. आता आपण याचे 2 गोळे बनवून घेऊया. तर अगोदर इथे व्यवस्थित असे त्याचे 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ह्याची छान असा एक लांबट रोल बनवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एका हाताने थोडंसं गोल करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर दोन्ही हाताचा वापर करून व्यवस्थित असा आपल्याला ह्याचा रोल बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर जाडसर हवा असेल तर जाड, नाहीतर अगदी छान असा पातळ रोल याचा बनवायचा आहे. पहा, या पद्धतीने रोल बनवला गेलेला आहे. पुन्हा ते थोडंसं व्यवस्थित करून घेतला आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असा इथे हा कोथिंबीर वडीचा रोल तयार झालेला आहे. सेम पद्धतीने इथे मी दोन्ही रोल करून घेतलेत. आता एका ताटामध्ये थोडेसे पांढरे तीळ आपण जे सुरुवातीला ठेवले होते ते पसरवून घ्यायचे आहेत आणि रोल ठेवून आपल्याला व्यवस्थित असे हे कडेने जे पांढरे तीळ आहेत ते या पद्धतीने व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवलं त्या पद्धतीने लावून घ्यायचे आहेत. ते इथे तुम्ही पाहू शकता अगदी सुरेख असा, दिसायला तर खूपच छान असा हा कोथिंबीर वडीचा रोल इथे तयार झालेला आहे. आता इथे एक चाळणी घेतलेली आहे आणि त्याला थोडंसं तेल लावून घेतलं आहे. आता हे दोन्ही जे रोल बनवलेले आहेत ते या पद्धतीने चाळणीवरती ठेवून घेतले. पाणी अगोदरच गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तर त्याच्यामध्ये आपण चाळणीवर ठेवायचे आहे आणि त्याच्यावरती झाकण ठेवून 10 ते 15 मिनटासाठी मीडियम गॅसवरती आपण हे वाफवून घेणार आहोत. इथे मी जवळजवळ 12 मिनटं कोथिंबीर वडीचे जे रोल बनवले होते ते वाफवून घेतले. आता त्याच्यावरचं झाकण काढलेलं आहे. आता आपण इथे हे व्यवस्थित असे शिजलेत का हे व्यवस्थित चेक करायचं आहे. त्याच्यासाठी एक सुरी घ्यायची आहे, मध्ये असं व्यवस्थित सुरी खोचरून बघायची आहे आणि सुरीला पीठ लागलं नाही तर याचाच अर्थ आहे की वडी व्यवस्थित अशी शिजलेली आहे. आता आपण ही वडी जी आहे ती बाजूला काढून घेऊया आणि संपूर्ण गार करून घेऊया. तर इथे आता दोन्ही वड्या व्यवस्थित अशा गार करून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या कट करून घेणार आहोत. तर तुम्हाला हव्या त्या साईजमध्ये आपण ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला जर पातळ किंवा थोडीशी जाडसर कोथिंबीर वडी आवडत असेल त्या साईजनुसार तुम्ही ते कट करून घ्यायचे आहेत.
अगदी व्यवस्थित कट होतात, अजिबात कुस्कारा होत नाही। तर सर्व व्यवस्थित इथे मी पहा या पद्धतीने कोथिंबीर वडी जी आहे ती कट करून घेतलेली आहे। तुम्ही ही कोथिंबीर वडी अशीच बनवून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि तुम्हाला हवं त्यावेळी तुम्ही ही फ्राय करून खाऊ शकता। तुम्हाला ही जर तळायची असेल तर तळून किंवा तुम्ही तेलामध्ये फ्राय करून खालात तरीही चालेल। पहा अगदी छान अशी वडी इथे तयार झालेली आहे आणि आता आपण ह्या तळून घेणार आहोत। तर तळण्यासाठी तेल गरम करून घ्यायचं आहे। तेल चांगलं तापू द्यायचं आहे, नाहीतर जी कोथिंबीर वडी आहे ती तेलामध्ये विरघळू शकते आणि त्या व्यवस्थित अशा तळल्या जात नाहीत। तर इथे तुम्ही पाहू शकता छान कडकडीत तेल गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला ह्या कोथिंबीर वडी आहेत त्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आहेत। तेलामध्ये कोथिंबीर वडी सोडल्यानंतर पटकन परतायची नाही, एका बाजूने अगोदर त्याला छान अशी तळू द्यायची आणि त्यानंतरच आपण ही परतायची आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी एका बाजूने छान अशी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली आणि आता ह्या संपूर्ण ज्या वड्या आहेत त्या परतून घेतलेल्या आहेत। अजिबात तेलामध्ये ही जी कोथिंबीर वडी आहे ती विरघळलेली नाही किंवा मोडलेलीही नाही। याच पद्धतीने सर्व परतून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूने ही खरपूस अशी तळून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान खुसखुशीत तेलकट न होणारी कोथिंबीर वडी इथे तयार झालेली आहे। तर पुन्हा अजून आपण इथे काही कोथिंबीर वड्या आहेत त्या तळून पाहूया। तर गरम तेलामध्येच आपल्याला ह्या कोथिंबीर वड्या सोडायच्या आहेत। हीच एक खूप मोठी टीप आहे की आपण जेव्हा कोथिंबीर वडी किंवा कोबीच्या वड्या आपण जेव्हा तळतो त्यावेळेला तेल छान गरम करायचं आणि त्यानंतरच आपल्याला ह्या वड्या तेलामध्ये तळण्यासाठी सोडायच्या आहेत। तर त्याही वड्या आपण छान अशा तळून घेतलेल्या आहेत। तुम्ही इथे पाहू शकता अजिबात तेलकट झालेल्या नाहीत आणि छान अशा वरून कुरकुरीत आणि आतमधून छान अशी खुसखुशीत कोथिंबीर वडी इथे तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओसाठी एक लाईक नक्की करा। तुम्ही इथे पाहू शकता अजिबात ही वडी तेलकट झालेली नाही, अगदी छान अशी वरून कुरकुरीत आणि आतमधून खुसखुशीत अशी ही वडी तयार झालेली आहे। तुम्हीही तुमच्या घरच्यांना या पद्धतीने कोथिंबीर वडी नक्की करून खायला घाला आणि तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर कशी झाली हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा। धन्यवाद। भेटूया अशाच व्हिडिओसोबत। बाय बाय।